वसईत 2.5 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। वसई पश्चिमेच्या उमाळे फाटकामध्ये लोहिया झोपडपट्टी आहे। त्या झोपडपट्टीच्या मागे मी सध्या उभा आहे आणि हाच तो नाला आहे। त्या नाल्यामध्ये हा 2.5 वर्षाचा नरेंद्र हरिचंद्र गोरिवले हा 2.5 वर्षाचा मुलगा आज दुपारी पडला होता। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा जे आहे दुपारी आपल्या घरातून बाहेर पडला, कारण त्याचे आई वडील जे कामासाठी गेले होते आणि घरामध्ये आजी एकटी होती। आजीने जेवण वाढलं, परंतु नजर चुकून हा मुलगा बाहेर आला आणि अचानक जो आहे की बराच वेळ दिसत नव्हता। त्यामुळे ह्या संपूर्ण लोहिया झोपडपट्टीच्या आसपास शोधत होते, परंतु मुलगा काही मिळाला नाही। अखेर 3 वाजता कोणाचं तरी लक्ष या नाल्यामध्ये गेलं आणि त्याचा मृतदेह हा नाल्यामध्ये पाहायला मिळाला। वास्तविक पाहता हा नाला जो आहे सध्या नालेसफाई झालेली आहे आणि याचा गाळ काढून बाहेर काढलेला आहे आणि हा जो नाला आहे याला दोन्ही साईडला कठडा बनवण्याचं काम सुरू होतं, परंतु सध्या त्या कोपऱ्याच्या तिथपर्यंत काम बंद केलं होतं, कारण कदाचित पावसाळा असेल। प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की हा मुख्य नाला आहे आणि हा नाल्यातून पुढे पाणी पास होतं आहे। या नाल्याकडे येण्यासाठी हा बाजूला जर तुम्ही रोड पाहिला तर हा वास्तविक पाहता नगरपालिकेने हा इथे बॅरिकेड टाकून किंवा काही टाकून बंद केला पाहिजे होता, की जेणेकरून या नाल्यामध्ये कोणी येणार नाही। परंतु नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे जो आहे को हा प्रकार घडलेला आहे। शेवटी 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला काही कळलं नसेल, पाण्याच्या मोहापोई तो तिथे पाण्यामध्ये पोहायला गेला असेल किंवा अंदाज पाण्यामध्ये खेळायला गेला असेल आणि त्याच्यासोबत अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आता या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। 3 वाजल्यापर्यंतची घटना आहे, परंतु आता 5:30 वाजत आले तरी ह्या घटनेची माहिती महानगरपालिकेला देखील नाही आणि वसई पोलिसांना देखील माहिती नाही। घटनास्थळी अजून कोणीही आलेलं नाही, पंचनामा देखील झालेला नाही। म्हणजे प्रशासन किती ढिम्म आहे हे याच्यावरून कळतं आहे। उघड्या नाल्यामुळे एकाचा असा जीव जर जात असेल तर या महानगरपालिकेच्या प्रशासनाला नेमकं म्हणायचं काय? 2.5 वर्षाच्या मुलाचा जीव गेलेला आहे। आता तरी पालिकेने कुठेतरी जाग यावी, हा ना इकडचा परिसर बंद केला तर या नाल्यामध्ये कोणी येणार नाही किंवा नाल्यामध्ये कोणी प्रवेश करू शकणार नाही। जय महाराष्ट्र, मी मनसे विभागाध्यक्ष मनोज बुजड। आज मी उमळे फाटक इथे आलेला आहे। तर हे नाल्याचं काम चालू होतं आणि 2.5 वर्षाचा मुलगा हा नाल्यामध्ये आज पडून त्याचा मृत्यूदेह झालेला आहे। कोण जबाबदार आहे याला? आता ह्याला बघायचं तर नगरपालिकाच जबाबदार आहे। जर तुम्ही कामं घेतलेली आहेत तर पूर्ण कामं केलेली पाहिजेत। आज बाजूला यांच्या इथं समोरला बाथरूम आहे, बाथरूमला लहान मुलं मोठी अशी येत राहतात। मुलांचा काय भरोसा? इथं खेळायला पाय घसरून पडल्यानंतर जबाबदार तर नगरपालिकाच असणार याला। काय काम चालू होतं तिकडे? आता तिकडे पुढे जे नाल्याचं काम चालू होतं आणि अर्ध्यातून स्टॉप केलेलं आहे। कधीपासून स्टॉप आहे ते? माझ्या मताने तर मला वाटते मी हे बघतो ना तेव्हापासून 3-4 महिन्यापासून हे काम चालू असेल नाही आणि अर्ध्यातून स्टॉप केलेलं आहे।